हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. तर तुम्ही ना मागच्या वेळेस पाहिलेच असतील आपले व्हिडिओ, नसतील पाहिले तर नक्की पाहून घ्या बरं का. आपली कर्नाटक टूर चालू आहे आणि कर्नाटकामधले दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. महाबळेश्वर देव आणि बीचवरचे असतील किंवा याना लेणीचे. तर याना लेणी पाहिल्याच्या नंतर आम्ही निघालो आहे पुढच्या दिशेने. बघा आमचा प्रवासाचा सुरू झाला आहे तो म्हणजे आम्ही इथे आत्ता आलो आहे होणावरमध्ये. होणावरमध्ये काय पाहण्यासाठी आलो आहे तुम्हाला पुढे समजेलच. तर ते बोट रायडिंगसाठी आम्ही आलो होतो बरं का. तर खूप सुंदर आहे म्हणून असं आम्हाला समजलं होतं आणि आम्ही पाहिलं होतं व्हिडिओजमध्ये वगैरे. तर खरंच छान आहे म्हणून आम्ही ते आलो आणि इथे आल्यानंतर चेंजिंग रूम होतं आहे तिथे साईडला आम्ही चेंज करून घेतलं. आणि बघा इथे ना तर याना लेणीच्या तिथे आम्ही गेल्यानंतर ना बसत उठत गेलो होतो, त्यामुळे तर थोडेसे आम्हाला वाटलं इथं फ्रेश व्हावं, कपडे चेंज करावं, तर आम्ही केले इथं. आणि बघा इथे असं वेळ खूप कमी होता, आम्हाला थोडासा लेट झाला होता बरं का येण्यासाठी. तर त्यांनी 6 वाजता ते बंद करतात बोट रायडिंग. तर आम्ही ते 5च्या दरम्यान आले होतो. तर म्हटलं चला पटकन आणि वेळ न घालवता पटापट आणि या बोटेतून त्या बोटेत असं जायचं होतं. त्याच्यामध्ये एवढे सगळेजण आम्ही आणि असे आमची बच्चा कंपनी घेऊन. तर एवढा सुंदर व्ह्यू होता ना, काही सांगायची सोयच नाही. खूप छान वाटत होतं आणि हा आमचा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे ना खूप भारी वाटत होतं. काही फोटोज क्लिक केले, काही व्हिडिओज क्लिक केले आम्ही. आणि बघा हा सुंदर व्ह्यू पाहण्यासाठी जे सर्वजण इथे येतात ना, हा तो व्ह्यू आहे बरं का. इतका सुंदर की काही सांगायची सोयच नाही. खूप भारी वाटत होतं या निसर्गरम्य वातावरणामध्ये ना, खूप छान वाटत होतं. आणि प्रत्येकाचं चाललं होतं म्हणजे आपले फोटो काढणे, व्हिडिओ काढणे, फोटो काढणे, व्हिडिओ काढणे असंच चाललेलं होतं बरं का. तर एवढं भारी वाटत होतं ना, मी तर असं आपला तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि म्हणजे आपली आठवण राहते आणि आपण जेव्हा पाहिजे तेव्हा पाहू शकतो. आपण गॅलरीमध्ये आपले जे स्वतःचे फोटोज काढलेले किंवा व्हिडिओज असतात ते काही काळापर्यंतच मर्यादित असतात नाही का. आणि नंतर ते आपण हळूहळू दुसरे आले की डिलीटच करतो. पण हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला की कंटिन्यू राहील आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पाहता येईल, असा एक माझा हेतू होता आणि तुमच्यापर्यंतही पोहोचेल म्हणून. एवढं सुंदर हा वातावरण पाहत एन्जॉय करत आम्ही पूर्ण ते बोट रायडिंग केली. आणि त्यानंतर बघा तिथून आमचा प्रवास चालू झाला म्हणजे होणावरमध्ये. तर आम्ही पुढे चाललेलो होतो, तिथून आम्ही बाहेर आलो म्हणजे आपल्याला दुसरा पॉईंट कव्हर करायचं की पण नाही, अंधार पडला होता, सायंकाळची वेळ झालेली होती. तर आम्ही आता ठरवलं होतं की आपण होणावरमध्येच मुक्काम करायचा. पण इथे एक बीच होतं म्हणून चला म्हटलं ह्या बीचला जायचं. इच्छा तर नव्हती पण जवळच होतं आणि थोडासा वेळ होता म्हणून ठरवलं. आम्ही हॉटेल वगैरे बुक केलं होतं आणि नंतर मग आम्ही ठरवलं की चला इथं ह्या बीचवरती थोडा वेळ जाऊन येऊ. थोडा वेळ होता म्हणून अंधार पडायच्या अगोदर एक अर्धा पाऊण तास आपण या बीचवरती येऊ. मग इच्छा नव्हती पण असं थोडंसं येऊन बसलो शांत निवांत. पाण्यात काही मी गेले नाही, मुली थोडंसं खेळल्या, काही जण गेले पण मी गेले नाही, नकोच वाटलं. थोडंसं इथं असं छान व्हिडिओ घेतला आणि त्यांच्यासोबत थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले. आणि बघा आता वेळ झाली होती खरंच दिवस मावळण्याची आणि इथे घंटा इशारा झालाच होता की बाहेर निघा, सर्व गार्ड वगैरे येत होते. तर बघा इथे आम्ही हॉटेल बुक केलेलंच होतं आणि आलो. इथं आल्याच्या नंतर ना चला म्हटलं आता वरती जायचं, फ्रेश व्हायचं आणि मग जेवायला वगैरे जायचं. तर असं इथे बुक केलेलं होतं आम्ही हॉटेल. एकच केलेलं होतं बरं का, म्हणजे एकच रूम खूप मोठी होती आणि 2-3 बेड होते असे मोठे मोठे. आणि एक खाली त्यांनी मॅटी टाकून देणार होते. असं सुंदर असं होतं, खूप मोठं होतं आणि प्रशस्त होतं आणि एकदम क्लीन होतं. त्यामुळे ना कम्फर्टेबल वाटत होतं आणि आराम करायला तर पाहिजेच ना, आपण दिवसभर प्रवास करतो. इकडे हे पॉईंट पाहणं, ते पॉईंट पाहणं. इथे सोफा होता इकडल्या साईडला आणि ते मॅटी टाकून देणार होते ते. तर हे सर्व झाल्यानंतर बघा थोडंसं फ्रेश झालो, थोडं रिलॅक्स बसलो आणि त्यानंतर मग इथं व्हेज नॉनव्हेजचं होतं. मग आम्हाला काही व्हेज नॉनव्हेजचं दोन्ही चालत नाही कारण सुलभा आमची प्युअर व्हेजिटेरियन, तिला ते पाहिजे असतं हॉटेल म्हणून. मग आम्ही थोडंसं पुढे आलो. बघा इथं आलो होणावर दिसते ना, तर इथे आल्याच्यानंतर हे प्युअर व्हेज होतं. मग इथे आलो आम्ही आणि आम्ही सर्वांनी मस्त असं जेवण केलं. आणि बघा सकाळी मग उठून आमचं चालू झालं दुसरा दिवस. तर सकाळी सर्वांनी जसं फ्रेश झालं, अंघोळ वगैरे झाली आमची सर्वांची. आणि आज होता तो म्हणजे सोमवार, माझा सोमवारचा दिवस होता आणि मला काही नाश्ता वगैरे करायचा नव्हता. इकडे काय आपल्यासारखं खिचडी वगैरे साबुदाण्याची भेटत नाही. तर मग इथं ना मी फक्त चहा घ्यायचं ठरवलं. हे सर्वजण
सगळेजण नाश्ता करत होते. थोडंसं इथे व्हिडिओ घेतला आणि मग माझ्यासाठी चहा मागवला होता. तर एवढी क्वांटिटी होती ना इकडे चहाची, आणि चहाचे रेट पण तसे होते. क्वांटिटी पण भरपूर होती आणि रेट पण जास्त होते. आपल्या इकडे ना कमी असतो, चहा पण कमी असतो आणि रेट पण कमी असतात. तर त्या चहा घेतल्यानंतर त्यांचे सगळ्यांच्या नाश्ता झाल्यानंतर बघा आम्ही तिथूनच निघालो. आत्ता आम्हाला जायचं होतं ते म्हणजे मँग्रोव्ज बोर्डवॉक पाहण्यासाठी. तर आम्ही त्या दिशेने निघालो होतो. तर असा आमचा प्रवास सुरू झाला होता. विभूती फॉल ही पाहायचं होतं आम्हाला, पण काही काय कारणास्तव आम्ही विभूती फॉल पाहायचं कॅन्सल केलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की आत्ता आपण पाहायचं आहे ते म्हणजे हे होणावरमधलंच बोर्डवॉक म्हणजे मँग्रोव्ज बोर्डवॉक ते. तर बघा इथे ना इथे आल्याच्यानंतर बघा इथे असं झाडीच होती, म्हणजे सगळीकडे असंच आहे. तर आम्ही आलो आतमध्ये इकडे आणि गाडी वगैरे पार्किंग चालू होतं. तर इथं माझी बघा ही चिटकुली इथे चौकशी करत होती की आपल्यासाठी ना इथे कुठेही जावा, आपल्याला पैसे दिल्याशिवाय तिकीट काढल्याशिवाय आतमध्ये जाताच येत नाही. कुठेही पैसे दिल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. आता इथं चाललं होतं कसे फोटो काढायचे, कसे व्हिडिओ काढायचे हे सर्व. तर हे बघा हे पाहू शकता, हे असं बोर्डवॉक आहे आणि ना दोन्ही साईडने ना असे झाडं आहेत बरं का. ते झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये ना खाली पाणी म्हणजे त्या जमिनीवर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हे मँग्रो ट्री येतात बरं का. तर असे हे पाण्यातले ट्रीज पाहण्यासाठी आणि भरपूर गर्दी होती बरं का. इथे पण भरपूर असे लोक आलेले होते आणि काही ठिकाणच्या आम्ही जिथे जिथे जाल ना तिथे तर सहली भरपूर आलेल्या होत्या. तर हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो, पाहिलं आणि एन्जॉय केलं थोडंसं. जास्त वेळ खूप लाँगपर्यंत हे असंच होतं, साधारण 3 किलोमीटर वगैरे असं असेल हे. तर हे असंच होतं, तुमच्यासोबतही फोटो शेअर केलेला आहे मी. तर असं काहीसं होतं आणि आम्ही पाहिलं पूर्ण शेवटीपर्यंत काय गेलो नाही, पूर्णपर्यंत असंच आहे असं समजलं. आणि बाहेर पडलो आम्ही, काही झोके होते इथं, कोणी झोके खेळत होतं, कोणी काय करत होतं. इथे एक ट्रिप आलेली होती, लहान मुलांसाठी असेल मोठ्यांसाठी असेल सगळ्याच ट्रिप इथे येत होत्या बरं का. आणि तिथं ते फोटो काढत होते. मी थोडंसं इथे क्लिक केला हा व्हिडिओ. फोटोज वगैरे आम्ही काढायचं ठरवलं होतं, पण इथले पोलीस लोक आहेत ना ते फोटो काढत नाहीत. आमची जी मैत्रीण आहे ती म्हणत होती त्यांच्याशी फोटो काढायचा, पण ते म्हणले की नाही आम्ही नाही काढत असं. तर ठीक आहे म्हटलं. मग असं आमचा हा व्ह्यू कॅप्चर केल्यानंतर इथलं एन्जॉय करून झाल्यानंतर बघा आम्ही आता पुढच्या दिशेने जाणार होतो, ते म्हणजे जोग फॉलसाठी. तर तुम्ही जोग फॉल पाहिलं आहे की नाही नक्की सांगा बरं का. आणि हे मँग्रोव्ज पण पाहिले की नाही, मँग्रोव्ह बोर्डवॉक हे पाहिले की नाही नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आमचा एकामागून एक असं पॉईंट कवर करणं चालू होतं आणि ह्या प्रवासाचा आनंद घेणं चालू होतं. तर बघा इकडे आमच्या ह्या जोग फॉलला जाण्याचं चाललेलं होतं ते असं पाहिलं आम्ही, म्हणजे बऱ्याच दूर आहे तिथूनही. आम्ही आलो आणि थोडंसं रस्ता चुकला आमचा, थोडेसे पुढे गेलो. त्यानंतर काही ठिकाणी विचारायच्यानंतर आम्हाला कळलं की थोडं कसं आहे ना, गुगल पण काही वेळेला आपल्याला लोकेशन पण थोडंसं चेंज दाखवतं ना, त्यामुळे असं होतं. पण आपण आसपास विचारायचंही आणि गुगलवर लोकेशन तेही सर्च करायचं. काही वेळेला इकडे ना लोकेशन टाकलं तरी येत नव्हतं बरं का. काही ठिकाणी तर रेंजच नव्हती. माझ्या तर सिमला कुठेच रेंज नव्हती. मग इथेच आहे हे जोग फॉल बरं का. तर इथे आम्ही आलो आणि इथे आल्याच्यानंतर समजलं की आपल्याला ना इथे जाण्यासाठी ना असं आपण आतमध्ये जाऊ नाही शकत तिथंपर्यंत. जर तिकीट काढून त्या गेटमधून जायचं असेल तर खूप दुरून आपल्याला पाहायला भेटतं असं समजलं. मग इथं जे गाईड असतात ते थांबलेले होते. तोपर्यंत त्यांच्याशी डिस्कस करायचं, तोपर्यंत म्हटलं थोडेसे फ्रूट वगैरे खाऊन घेऊयात. तर मग सगळ्यांचं नाश्ता झालेला होता तरीही ते खात होते. मग म्हटलं चला आपणही खाऊयात, उपवास होता म्हणून म्हटलं चला मी घेतलं, खाल्लं आम्ही पायनॅपल आणि हे पायनॅपल वगैरे होतं ते खाल्लं. आणि त्यानंतर बघा इथं वॉटरमेलन पण होतं, ते पण खाल्लं. कोणी काय घेतलं. आणि इथे ना आम्ही 2 गाड्या केल्या, म्हणजे 4 व्हीलर छोट्या ज्या होत्या ते काही एक गाडीमध्ये बसले, आम्ही काही इकडे बसलो, अशा 2 गाड्या केल्या. आणि त्यांनी त्यांच्या थ्रू आमच्यासाठी ना इकडे घेऊन आले आम्हाला पाहण्यासाठी. तर इथं ना एक गेट होतं, त्या गेटच्या आतमध्ये त्यांच्याकडे चावी असल्यामुळे आम्ही इकडून काय आम्हाला जरी माहीत असते तर आम्ही येऊ नाही शकलो असतो. म्हणून मग त्यांना त्या दोघांना आम्ही पैसे दिले की आय थिंक काहीतरी 750
पर असं काहीतरी होते, म्हणजे 1,500 त्यांनी घेतले आणि त्याच्यानुसार आम्हाला इकडे घेऊन आले ते जोगफॉल पाहण्यासाठी. खरं तर ना हे लांबून जसं दिसतं तसंच पाहायला पाहिजे होतं असं नंतर वाटू लागलं आम्हाला, कारण ना त्यांनी इथे जरी घेऊन आले ना एवढ्या जवळ आम्हाला, तर काय ही मोठा असा डोंगर दरी एवढंच दिसत होतं, कारण पाण्याचा प्रवाह कमी झाला होता. आत्ता हिवाळा चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे हिवाळा संपतच आलेला आहे ऑलमोस्ट. तर हे पावसाळ्यातच छान दिसतं बघायला, त्यामुळे ना इथं येऊन यांना एवढे पैसे देऊन इथं येऊन बघण्याची काही आवश्यकता नव्हती. आता असं वाटत होतं, पण ठीक आहे, आम्ही आता आतमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आता काही करू शकत नाही. तर इथं आलो, हे पाहिलं, असं बघायला व्ह्यू छान आहे बरं का, पण हेच ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये असतं ना तर खूप छान वाटतं असतं. ते सांगत होते की तिकडून तुम्हाला एवढं जास्त पाहायला मिळालं नसतं आणि इथून असं तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला भेटते. ठीक आहे म्हटलं, पाहिलं आणि थोडंसं काही फोटो काढले. एवढं काही येत नव्हते फोटोज का तिथे व्यवस्थित, कारण खूप भीती वाटत होती खालीपर्यंत थोडंसं जायला, आणि खाली जाऊ शकत नव्हतो आपण, खूप खोल आहे ते. आणि ह्यानंतर बघा आम्हाला ते दुसऱ्या साईडला घेऊन जाणार होते, आणि दुसऱ्या साईडला नेल्याच्या नंतर तिथे पण इतकं पाणी नव्हतं, पाण्याचा प्रवाह खूप कमी झालेला होता ना, त्यामुळं अशा पद्धतीने ते थोडीशी माहिती सांगत होते. आणि इथे ना आमचं चालू होतं ते म्हणजे फोटोज काढणं, व्हिडिओज काढणं, हे ते थोडंसं म्हणलं व्ह्यू इथलाही कॅप्चर करूयात आपण, म्हणून मी थोडासा इथे व्हिडिओ घेतला. भीती वाटत होती, खाली जायला नको वाटत होतं, म्हणजे खाली इतकं जाऊच शकत नव्हतं आपण, खूप दरी खोल होती बरं का. इतके वरून तुम्हाला एवढं दिसत नाही, पण खरंच खूप खोल दरी होती ही. आणि आत्ता पाणी खूप कमी होतं, खूप कमी म्हणजे खूपच, काहीच पाणी नव्हतं. पण आम्ही जेव्हा ऑनलाईन आपण नेटवरती व्हिडिओज किंवा फोटोज वगैरे पाहतो ना, तर बघा तेव्हा असं पाणी होतं ना भरपूर असं, तर असं वाटत होतं की किती छान आहे, म्हणून आपण त्या प्रेमात पडतो. पण ज्या त्या वेळेतच जायला पाहिजे खरं तर. आणि इकडे बघा त्यांनी दुसऱ्या साईडला आम्हाला घेऊन आले होते ना, तर तिकडे आम्ही आलो, तर तिथून पण थोडा हार्ड रस्ता आहे खाली येण्यासाठी. तर इथे खाली आलो आम्ही, आणि इथं पण पाण्याचा प्रवाह खूप कमी होता, आणि हेच पाणी खाली तिथं जात होतं. तर या साईडला आम्ही आलेलो होतो, काही नाही इथे दगड होते, आणि या दगडावरती बसून थोडंसं पाण्यात वगैरे असं खेळलो आम्ही, थोडंसं एन्जॉय केलं. खूप छान खळखळीत निखळ पाणी होतं, पण पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळं ना एवढं काय असं वाटत नव्हतं. तर इथे पण थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले, आणि इथं केलं जोगफॉलला आम्ही बाय बाय. आणि त्यानंतर आता दुसऱ्या साईडला म्हणजे जोगफॉललाच पण दुसऱ्या साईडला जायचं होतं. तिथून ना म्हणजे बाहेरून पूर्ण असा डोंगराचा जो लुक होता तो दिसणार होता, म्हणून आम्ही इकडे आलो होतो पाण्यासाठी. तर इथे ना थोडेसे माकडं पण होते, आत्ता मी ते घेतलेले नाही आहे, इथे कॅप्चर केले नाही ते माकडांचं वगैरे. तर बघा इथे पुढे जात असताना एवढं छान इथं वाटत होतं, खूप छान झाडं वगैरे होते, फुलांची असेल म्हणा, हे खूप भारी वाटत होतं इथं. आणि इकडे खाली आल्याच्या नंतर बघा इथं ना असा डोंगर दिसत होता. खरंच हे पावसाळ्यातच खूप सुंदर दिसत असेल. तुम्ही जर येण्याचा प्लॅन करत असाल ना जोगफॉलला आणि मँग्रोव्जला वगैरे, मँग्रोव्जला काही पावसाळ्यात वगैरे असं काही नाही, पण थोडंसं वेगळं जे निसर्गप्रेमी आहे त्यांच्यासाठी. हे बघा एवढ्या दुरून हे दिसतंय ना, तर हेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसतं, आणि त्यामुळे ना खूप छान आकर्षक असं वाटतं, आणि इतकं हिरवीगार दिसत असेल ते झाडे वगैरे सर्व. आता कसं एवढं दिसत नाही, कारण हिवाळा पण संपत आला आहे, आता उन्हाळ्याची चाहूल लागली, त्यामुळे इतकं काही असं वाटत नव्हतं, कारण पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे एवढं काही ॲट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतं. पण आम्ही हे पण पाहिलं, तर जोगफॉल पाहिला, कारण आपण त्या साईडला गेलो आहे म्हटल्यावर सगळे पॉईंट आपले कव्हर करणे आपल्याला असतंच ना. हे पाहिलं ते पाहिलं, तर आपण त्या साईडला परत परत थोडी ना जाणार आहे, म्हणून आम्ही सगळंच कव्हर करायचं ठरवलं होतं. आणि हे पाहिल्याच्या नंतर इथे पण आम्ही काही फोटो व्हिडिओ काढले, आणि त्यानंतर बाहेर आलो, आणि बघा इथे ना या माकडाला काही मुलं देत होते ते म्हणजे केळी.